लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। उमदी पोलीस ठाणे हद्दीत मटका ओपन, कारवाई क्लोज। मटका बुकी मालक व पोलिसांचा एकत्र वावर। पोलीस ठाणे हद्दीत मटकावाल्यांची उठबस। नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यावरती लगाम घालणार का? उमदी तालुका जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटक्याचं जाळं घट्ट झालंय। मटक्याचं पीक जोमात आहे। उमदी, माडगाळ, संख मोठ्या गावांमध्ये देखील मध्यवर्ती ठिकाणी, विशेषतः वर्दळीच्या ठिकाणी मटका घेतला जातोय। मटका बुकी आणि मुख्य मालक सोडून गल्लीबोळातील पंटरांना अटक करून कारवाईचा फार्स पोलीस सातत्याने करतायत। गेल्या वर्षभरापासून 100हून अधिक मटका अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले। 100हून अधिक एजंटांना अटक व सुटका झाली, मात्र एक मुख्य बुकी मालक त्यामध्ये नाही। सगळे पंटरच, पुढची साखळी शोधली जात नाही। पोलीस मात्र अवैध व्यवसायांना चाप राहिला नाही, त्यामुळे मटक्याचे अड्डे बिनबुभाट सुरू आहे। कारवाई झालीच तर 2 दिवसांनी दर वाढवून पुन्हा कार्यक्रम सुरू होतो। जत पूर्व भागातील अनेक गावात गल्लीबोळात मटक्याची खोकी आहेत। ऑनलाईन पद्धतीने मटका घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे। व्हॉट्सअपच्या माध्यमातून मटका घेतला जातो। प्रत्येक गल्लीबोळात एजंटांनी पाय पसरलेत। उमदी पोलीस ठाण्याचा नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी पदभार स्वीकारला, मात्र ओपन मटक्यावर कारवाई करत मटका क्लोज करणार का, असा सवाल सर्वसामान्य जनता करते। मटका बुकी मालक व एजंटचे पोलिसांशी अतिशय जवळचे संबंध असल्याचं दिसून येत आहे, कारण मलिदा जबाबदारी देखील काही ठराविक पोलीस कर्मचारी व झिरो पोलीस यांच्याकडे आहे। त्यामुळे पोलीस व मटकावाले यांचं सूत चांगलंच जुळलंय। महिन्याकाठी मोठ्या प्रमाणात मलिदा देत असल्यानं व पोलिसांचा मटका बुकी मालक व एजंट यांच्यावरती वचक नसल्यानं मटका बुकी मालक व एजंट यांचा पोलीस स्टेशन आवारात कायमच उठबस असते। तसेच काही गावगुंडांचा वापर करत परिसरात दहशत देखील निर्माण करतात। त्यामुळे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यावरती आवर घालणार का, हे येणारा काळच ठरवेल। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।